गेल्या 3 वर्षापासून आपण सातत्याने या पठार भागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ अनुभवतोय। गेल्या वर्षी बऱ्याच संस्थांनी आपल्याला या ठिकाणी पठार भागावर चाऱ्याची उपलब्ध करून दिली, पाण्याच्या टँकरची उपलब्धता करून दिली आणि या वर्षी सुद्धा पाऊस न झाल्यामुळे आपल्या पठार भागावर पुन्हा एकदा भीषण दुष्काळाची वेळ आलेली आहे। आणि हेच ओळखून आपल्या उंच खडक राजुरी गावचे युवा उद्योजक आमचे सहकारी मित्र पंकज भाऊ कनसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पठार भागावर 11 मेला त्यांचा वाढदिवस आहे आणि सातत्याने जोपर्यंत दुष्काळ आहे तोपर्यंत रोज 1 किंवा 2 टँकर त्यांच्या माध्यमातून पठारला देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। निश्चित स्वरूपाने त्यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे, हा त्यांचा आदर्श तालुक्यातील इतरही दानशूर व्यक्तींनी घ्यावा आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या बागायती तालुक्याचा असणारा हा आमचा पठार भाग आपलाच भाऊ कुठंतरी दुष्काळाच्या झाडा सातत्यानं अनुभवतोय, मग त्यांना कुठंतरी दिलासा देण्याच्या निमित्तानं बाबाजी शेटणी जशी बाकीच्यांना सर्व तालुक्याला आग्रहाची विनंती केली तसंच बाकीच्या दानशूर व्यक्तींनी पुढे यावं आणि या पठार भागाला मग जनावरांचा चारा असेल, पिण्याचं पाणी असेल, या सुविधांसाठी निश्चित स्वरूपानं आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे। पठार भागाची समस्या गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे। पठार भागातील पाणी कृती समितीच्या माध्यमातून आपण कुकडीचं पाणी या पठार भागावर येण्यासाठी प्रयत्नशील आहोत। तसं आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा एक 4-5 दिवसापूर्वी त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा 4थी सुप्रीमो होईल त्या सुप्रीमेमध्ये पहिल्यांदा पठार भागाचा लगेचच समावेश करायचं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। परंतु नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही, या ठिकाणी कृती होणं फार गरजेचं आहे। गेल्या अनेक पंचवार्षिकच्या निवडणुका आम्ही पाहिल्यात, निवडणुका तोंडावर आल्या का नेते मंडळी त्या ठिकाणी आश्वासन देतात आणि निवडणुका होऊन गेल्या की विसरून जातात। तरी इथून पुढच्या काळामध्ये आता बहिष्कार कृती समितीने घातलेला आहे, अजून त्या बहिष्कारावर काही चर्चा व्यवस्थित नेते मंडळींनी प्रशासनाने काय त्या कृती समितीबरोबर केलेलं नाही। तरी प्रशासनाला असेल, वरिष्ठ नेत्यांना असेल, मग सर्वच पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती असेल की कुणीतरी आमच्याकडे जर लक्ष दिलं आणि जर आम्हाला कुकडीचं पाणी जर मिळालं तर वर्षानुवर्षे भोगणारा हा संघर्ष आहे हा आमचा निघून जाईल। आज पंकज भाऊच्या माध्यमातून आम्हाला दिलासा देण्याचं काम झाले। त्यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम पठार भागाच्या जनतेच्या वतीनं, 4ही गावातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना वाढदिवसांच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं सेवा व्हावी आणि समाजाच्या उपयोगाचं काम घडो अशी मी परमेश्वराच्या चरणी विनंती करतो। आज या ठिकाणी आपल्या पठारावरती पाण्याची जी चुनचुन भासत आहे त्यामध्ये आपला काहीतरी मोलाचा वाटा असावा या निमित्तानं उंच खडक राजुरीचे एक युवा उद्योजक पंकज कनसे यांनी पठारावरील सर्व गावामध्ये संपर्क करून आपल्या गावाला पाण्याची काही अडचण आहे का हे विचारलं व सर्वांना विश्वासात घेऊन अगदी 15 दिवसापासून ते संपर्क करीत आहे की पाण्याची काय परिस्थिती आहे। हेच एवढा मोठा त्यांनी आपल्याला आधार दिलेला आहे। इथून पुढल्या काळामध्ये त्यांनी पाण्यासाठी प्रयत्न करावा, ते चाऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे। त्यांना पठार भागाच्या वतीनं, पेमदारा ग्रामस्थांच्या वतीनं, पेमदारा ग्रामपंचायतच्या वतीनं, आपल्या पठाराचे युवा उद्योजक सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो।